पेंटिकॉस्ट दिनानंतर असलेला 12वा आणि लॉकडाऊन मधील 23व्या रविवारच्या उपासनेला आपण सुरुवात करूया। या उपासनेला सुरुवात करत असताना देवबापाचा गौरव करण्याकरिता उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 543 उपासना संगीत गीत क्रमांक 543 ख्रिस्ती बांधवांनो सुवार्ता गाजवा हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊ। देवबापाला धन्यवाद देऊ। देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकानं त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे। पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा। हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो। प्रार्थना करूया।
हे कृपाळू परमेश्वर दे बापा, सप्ताहभर तू आम्हाला सांभाळलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. सप्ताहभर लागणारी कृपा, संरक्षण, आरोग्य आणि मार्गदर्शन तू आम्हाला दिलेलं आहेस, याही बद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही तुझे आभार मानतो. नवीन सप्ताहामध्ये तू आम्हाला घेऊन आलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. नवीन सप्ताहाला सुरुवात करण्यापूर्वी तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये येण्याची संधी तू आम्हाला दिलेली आहेस. आम्ही तुझे उपकार मानतो की आजच्या या दिवशी तुझ्या पवित्र भक्तीद्वारे, तुझ्या पवित्र वचनाद्वारे तू आमच्याशी बोलणार आहेस. हे कृपाळू प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, गत सप्ताहातील सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला क्षमा कर. कळत न कळत आमच्या हातून अनेकांची मनं दुखावली आहेत, त्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर. आणि नवीन सप्ताहामध्ये वाटचाल सुरू करत असताना गत सप्ताहातील सर्व वाईट टाकून देण्यास तू आम्हाला सहाय्य पुरव. ही भक्ती आणि उपासना तू आपल्या हातामध्ये घेऊन आशीर्वादित कर. यूट्यूबच्या माध्यमातून या भक्तीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व तुझ्या प्रियजनांवर तुझी कृपा दृष्टी सदैव असू दे. अतिशय नम्रतेने ही भक्ती आणि उपासना आणि स्वतःचं समर्पण आम्ही तुझ्या हातामध्ये करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. पेंटिकॉस्ट दिनानंतर असलेला 12वा रविवार तथा लॉकडाऊन मधील 23वा रविवार यासाठी असलेली शास्त्रपाठ यावेळेस आपण ऐकूया. प्रथम शास्त्रपाठ जुन्या करारामधून योना नामक ग्रंथ याचा 3रा अध्याय यावेळेस आपण ऐकूया. योना अध्याय 3. योना अध्याय क्रमांक 3. निनवेचा पश्चाताप. परमेश्वराचे वचन दुसऱ्याने योनाला प्राप्त झाले की, उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व मी तुला सांगेन तो संदेश त्यास आरोळी करून सांग. तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागत. योना त्यातून 1 दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेविली. त्यांनी उपास नेमिला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंताट नेसले. निनवेच्या राजास हे वर्तमान समजले. तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंताट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की कोणी माणसाने, पशूने, गुराढोरांनी व शेरडा मेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर मनुष्याने व पशूने गोंताट नेसावे. देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले. तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता, त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्याचवर ते आणले नाही. येथे प्रथम शास्त्रपाठ समाप्त होतो. त्याचप्रमाणे आजच्या मननाकरिता असलेला द्वितीय शास्त्रपाठ नव्या करारामधून 1 थेसलोनी याचा 1ला अध्याय आपण वाचन करूया. पावलाचे थेसलोनिकरास पहिले पत्र 1 ते 10. पावलाचे थेसलोनिकरास पहिले पत्र 1 ते 10. देवपित्याच्या ठाई व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेले थेसलोनिकरांची मंडळी, हिला पाऊल, सिल्वान व तिमोथेय यांच्याकडून तुम्हास कृपा व शांती असो. आम्ही आपल्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वाविषयी देवाची उपकार स्तुती करीतो. आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वरचे आशेमुळे धरलेले धीर यांचे आम्ही निरंतर स्मरण करीतो. देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हास ठाऊक आहे. कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निराधारणाने तुम्हाला कळविण्यात आली.
तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला. अशाने मासेदोनिया व अखिया यातील सर्व विश्वास ठेवणारे यांना तुम्ही आदर्श झाला. मासेदोनिया व अखिया ह्यात तुमच्याकडे प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे. इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे. यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगावयाचे अगत्य नाही, कारण आम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू याच्या स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगता. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यातून उठविले व तो आपल्या भावी क्रोधापासून सोडविणारा आहे. येथे आजसाठी नेमलेले पत्र समाप्त होते. शुभवर्तमान यावेळेस आपण ऐकणार आहोत. आपल्यामध्ये सन्मान्य प्रिस्ट इन्चार्ज क्राइस्ट चर्च रेव्हरंड RP राठोड पाळक साहेब उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाकरता आज नेमलेलं शुभवर्तमानाचं वाचन करावं. प्रभो तुम्हा सह असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. शुभवर्तमान, पवित्र शुभवर्तमान, संत मत्ती लिखित शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या ओळीपासून तर 9व्या ओळीपर्यंत आणि 18व्या ओळीपासून तर 23व्या ओळीपर्यंत आपण शुभवर्तमान ऐकूया. हे प्रभो तुला गौरव असो. त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्र किनाऱ्याशी जाऊन बसला. तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले, म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरणी कराव्यास निघाला आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते, म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले, मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटविली. काही चांगल्या जमिनीत पडले, मग त्याचे कोठे 100 पट, कोठे 60 पट, तर कोठे 30 पट असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको. आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे, खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो व ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो, परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवितात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो. कोणी 100 पट, कोणी 60 पट, तर कोणी 30 पट असे देतो. हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपला विश्वास आपण प्रकट करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून म्हणू. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हिच पासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला क्रुसी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा,
देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळीसाठी सूचना आहेत. मंडळीला सूचित करण्यात येते, अजूनही आपल्याला आदेश प्राप्त झालेले नाहीत चर्चच्या उघडण्याच्या संदर्भात, आणि म्हणून जोपर्यंत आदेश आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत चर्च भक्ती यूट्यूबच्या माध्यमातूनच होणार आहे, जशी आत्तापर्यंत झालेली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून देवाची भक्ती, देवाचं वचन, देवाची आराधना तुम्हापर्यंत पोहोचवण्यासाठी जे सर्व परिश्रम घेत आहेत, खास रीतीनं आमचे सहकारी प्रशांतजी तिडके, त्यांचा परिवार, त्याचप्रमाणे संपूर्ण मंडलिक परिवार, या सर्वांचे मी आभार मानतो की या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या आध्यात्मिक जीवनाला लागणाऱ्या गोष्टींची कमतरता आम्हाला पडू नये म्हणून त्यांनी अथक परिश्रमानं या सर्व भक्ती आणि देवाचं वचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठं कार्य केलेलं आहे. देवबाप या सर्वांना त्याचा आशीर्वाद देव. यावर्षी 12वी पास झालेल्या ख्राइस्टचर्चच्या सर्व तरुण तरुणींसाठी एक सूचना आहे. जर आपणाला वैद्यकीय क्षेत्रामधील विविध कोर्सेस करण्याची इच्छा असेल, नर्सिंग कोर्स आणि इतर पॅरामेडिकल कोर्सेस, तर कृपया सोमवारी आपण कार्यालयीन वेळेमध्ये धर्मप्रांताच्या कार्यालयात अधिक माहितीसाठी संपर्क साधावा आणि या सर्व कोर्सेसला लागणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती आपण त्या ठिकाणाहून प्राप्त करून घेऊ शकता. लॉकडाऊनच्या काळामध्ये चर्चेस बंद असल्यामुळे आपण आपले दशांश, आपले फंड, आपल्या इतर देणग्या विविध माध्यमातून चर्चपर्यंत पोहोचवत आहात. खास रीतीनं धर्मप्रांताला आणि ख्राइस्टचर्चला आतापर्यंत जे काही आर्थिक सहकार्य आपण केलेलं आहे त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. जी सुविधा आतापर्यंत आहे त्या सुविधेचा उपयोग तुम्ही चर्च उघडेपर्यंत करू शकता. अर्थात धर्मप्रांताचं अकाउंट, खजिनदारांचा फोन नंबर, त्याचप्रमाणे ख्राइस्टचर्चचं अकाउंट आणि ख्राइस्टचर्चच्या खजिनदारांचा फोन नंबर, आणि याद्वारे तुम्ही आपलं सर्व योगदान, आर्थिक योगदान चर्चला देऊ शकता. त्याहीपेक्षा पुढे जाऊन चर्चचे पालकवर्ग आणि कमिटी यांनी मिळून फोन पे ही सुविधा आणलेली आहे. त्याचा QR कोड आपल्याला मिळालेला आहे. या QR कोडच्या द्वारे तुम्ही फोनवरून आपल्या मोबाईलद्वारे चर्चच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट तुमची देणगी पाठवू शकता. सदरील QR कोड परिसर निहाय लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ज्या वेळेस खजिनदार किंवा पालकवर्ग आपल्याकडे येतील त्यावेळेस अवश्य हा कोड त्यांच्याबरोबरही राहील. तुम्ही याद्वारे फोन पेनं आपल्या चर्च अकाउंटमध्ये आपल्या देणग्या देऊ शकता. अतिशय सोपी आणि सरळ ही योजना आपल्यापर्यंत आलेली आहे, त्याबद्दल देवबापाची स्तुती असो. विवाह घोषणा. कुमार रेजी चोना पापाचंद, राहणार नाशिक, व कुमारी अनमोल अभय नाडे, राहणार मिशन कंपाऊंड छावणी औरंगाबाद, तसेच कुमार प्रमोद अशोक मिसाळ, राहणार उस्मानपूर औरंगाबाद, व कुमारी दीपाली चंदू वाघमारे, राहणार चांदई, जिल्हा जालना, या जनांची विवाह घोषणा करीतो. या जनांनी या पवित्र विवाहानं संयुक्त न होण्याचं योग्य कारण, अडथळा अथवा प्रत्यवाय आपल्यापैकी कुणास ठाऊक असल्यास त्यांनी बोलून दाखवावा. यांच्या विवाह घोषणेची ही तिसरी
म्हणजे शेवटली वेळ आहे. तसेच पहिल्या वेळेकरता असलेल्या विवाह घोषणा कुमार प्रणय प्रवीण दिवे राहणार औरंगाबाद व कुमारी प्रेरणा वसंत अरसूड राहणार गंगापूर जिल्हा औरंगाबाद, तसेच कुमार विकी शेंतू मंडल राहणार शरणपूर नाशिक व कुमारी ऐश्वर्या अशोक अस्वले राहणार शांतीपुरा औरंगाबाद या जनांचीही विवाह घोषणा करीतो. या जनांनी या पवित्र विवाहानं संयुक्त न होण्याचं योग्य कारण, अडथळा अथवा प्रत्यवाय आपणापैकी कुणास ठाऊक असल्यास बोलून दाखवावा. यांच्या विवाह घोषणेची ही पहिली वेळ आहे. सर्वांना तारणाऱ्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम करतो. तुम्ही सर्वजण सुखी आहात, निरोगी आहात, आनंदी आहात या आत्मविश्वासानं पुन्हा एक वार चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं या सप्ताहाकरिता जे थीम आपल्याला दिलेलं आहे त्या थीमकडे थोडका वेळ तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो. चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं या सप्ताहाकरता जे थीम आपल्याला दिलेलं आहे ते आहे शुभवर्तमानाचा स्वीकार कसा केला जातो यावर त्याची फलनिष्पत्ती काय हे ठरते. शुभवर्तमानाचा स्वीकार कसा केला जातो यावर त्या शुभवर्तमानापासून होणारी फलप्राप्ती काय आहे ते ठरते. अर्थात वचनाचा स्वीकार आम्ही कसा करतो यावरून त्या वचनातून प्राप्त होणारे आशीर्वाद आमच्या जीवनात काय आहे ते ठरलं जातं. अतिशय मार्मिक मनन आणि चिंतनाचा विषय आज चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं आपल्या समोर ठेवलेला आहे आणि म्हणून या विषयावर विचार विनिमय करत असताना आपण स्वतःला स्थिर करू, मन शांत करू, डोळे बंद करू, माना खाली लावू आणि देवाकडे हे थीम समजावून घेण्याकरिता सामर्थ्य मागू. हे कृपाळू प्रभू, आम्ही जसे आहोत तसं तुझ्या समक्षतेमध्ये येत आहोत. आम्ही अयोग्य आहोत हे आम्ही जाणतो, तरीही पित्या आम्हाला योग्य करणारा तू आमचा जिवंत देवबाप आहेस. आम्हाला योग्य मार्ग देण्याकरिता जे थीम तू आज आमच्या समोर ठेवलेला आहेस ते थीम समजवून घेण्यासाठी लागणारी शक्ती, सामर्थ्य आणि मार्गदर्शन तू आम्हाला दे. आम्हा सर्वांच्या सोबत ह्या थीमद्वारे जे काही तू बोलणार आहेस ते ग्रहण करण्यास तू आमचं सहाय्य कर. त्याप्रमाणे आचरण करण्यास तू आमचं मार्गदर्शन कर. मजदीन पामरावर तुझी कृपा दृष्टी असू दे. लागणारे शब्द आणि विचार तू मला दे आणि प्रेमळ पित्या या सर्वांद्वारे आमचे आध्यात्मिक जीवन आणि त्याची पातळी वाढली जाऊ दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. देवाच्या पवित्र लोकांनो, पुन्हा एक वार देवबापानं आजच्या या प्रभुवारी तुमची आणि माझी भेट घेतलेली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला त्यानं त्याच्या पवित्र वचनातून बोलण्याचा मानस केलेला आहे आणि ते थीम त्यानं आमच्या समोर ठेवलेलं आहे जे आम्ही पाहिलेलं आहे किंवा आम्हाला कळलेलं आहे. या थीम भोवती असलेले किंवा या थीमला अनुसरून असणारे शास्त्रपाठ देखील आम्ही ऐकलेले आहेत. अगदी थोडक्या वेळात त्या शास्त्र
पाठांवर आपण मनन करूया. प्रथम शास्त्रपाठ जो आपण ऐकला योनाच्या पुस्तकामधनं, पहिला अध्याय जो योनाच्या पुस्तकातला आहे, त्यामध्ये देवानं योनाला पाचारण केलेलं आहे. त्याला एक आज्ञा दिलेली आहे, त्याच्या हाती शुभवर्तमान दिलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये देवानं दिलेल्या जबाबदारीपासून योना स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. देवाच्या कार्यापासून स्वतःला दूर करण्याकरिता योनाचा असलेला आटापिटा आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये देवानं पुन्हा एक वार योनाला मोठं कार्य दिल्याचं, योनानं दुसऱ्या अध्यायामध्ये पश्चाताप करून देवाचं ते कार्य पुन्हा स्वीकारल्याचा उल्लेख या तिसऱ्या अध्यायामध्ये आलेला आहे. योनाचं पुस्तक साधारण इसवी सन पूर्वी 800 वर्षा अगोदर किंबहुना त्याही पेक्षा जास्त लिहिल्या गेलेलं आहे. दुसरा शास्त्रपाठ जो आम्ही ऐकला थेसलोनिकाच्या पत्रामधून, त्यामध्ये पावलाच्या हाती जी जबाबदारी देवानं दिली होती आणि पावलाबद्दल देवानं जे भाकीत केलेलं होतं की मी त्याला विदेशांकरिता सुवार्तेचं पात्र असं बनवीन, आणि त्यानुसार संत पावलानं थेसल या ठिकाणी केलेला सुवार्ता प्रसार आणि त्या लोकांनी त्याला दिलेला प्रतिसाद हे आम्हाला पाहायला मिळतं. तिसरा शास्त्रपाठ जो आम्ही ऐकला तो होता शुभवर्तमानाचा. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं देवराज्याच्या गोष्टी दाखल्या रूपानं या जगाला सांगितल्या किंवा आपल्या शिष्यांना सांगितल्या. अनेक दाखले प्रभू येशू ख्रिस्तानं दिले, परंतु आज वाचन केलेला हा जो दाखला आहे तो एकमेव दाखला असा आहे की येशूनं त्या दाखल्याचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. ही विशेषता आहे. जो दाखला प्रभूनं बीज रोपणाबाबत सांगितलेला आहे त्याचं स्पष्टीकरणही येशू ख्रिस्तानं दिलेलं आहे आणि ते आपण ऐकलेलं आहे. येशूनं त्या दाखल्यामध्ये सांगितलं, बीज हे देवाचं वचन आहे. पेरणारे अनेक आहेत, बीज एकच आहे. आणि माती जी आहे किंवा जमीन जी आहे त्या जमिनी किंवा ती माती ह्या देखील भिन्न भिन्न आहेत. अर्थात बीज पेरणारे वेगवेगळे आहेत आणि माती किंवा जमिनी या देखील भिन्न भिन्न आहेत, परंतु बीज मात्र देवाचं वचन मात्र एक जात आहे, समान आहे, एकच प्रतीचं आहे, एकाच कोटीचं आहे. आणि हे बीजारोपण कशा रीतीनं झालं, कशा रीतीनं व्हायला पाहिजे, अर्थात सुवार्ता प्रसार कसा झाला आणि कशा रीतीनं आजच्या परिस्थितीमध्ये व्हायला हवा, या गोष्टी
थोड्या वेळात आम्ही मनन आणि चिंतन करणार आहोत किंवा समजावून घेणार आहोत. वार्ता आणि शुभवार्ता याला जर वेगळं केलं तर वार्ता म्हटलं की ती कुठल्याही प्रकारची असू शकते. आनंदाची असू शकते, दुःखाची असू शकते, संकटाची असू शकते, कुठल्याही प्रकारची वार्ता असू शकते. परंतु सुवार्ता जर म्हटलं तर ती मात्र एका विशिष्ट प्रकारे चांगली किंवा शुभ वार्ताच असते. वार्ता आणि शुभ वार्ता ह्या दोन्ही गोष्टी अगदी उत्पत्तीपासून चालत चालत आलेल्या आहेत. उत्पत्तीमध्ये देवानं मानव निर्माण केला आणि मानवासाठी एक वार्ता होती. ती वार्ता म्हणजे मानवाला संपूर्ण एदेन बागेचा अधिकार, कारभारीपणाचा अधिकार देवानं दिलेला होता. आणि ह्या वार्तेला आदाम आणि हवा यांनी प्रतिसाद दिला. ही वार्ता घेऊन ते पुढे पुढे चालले आणि पुढे काय घडलं तुम्हाला ठाऊक आहे. आणि ती घटना घडल्यानंतर ही जी चांगली वार्ता होती किंवा वार्ता होती ती एका शासनामध्ये परावर्तित झाली. अधिकार जो प्राप्त त्यांना झालेला होता तो जणू काही संपुष्टात आला. आणि संपुष्टात आल्यानंतर पुन्हा चांगल्या वार्तेनंतर, या वार्तेनंतर एक शुभवर्तमान त्यांच्यासाठी आलं. आणि ते शुभवर्तमान त्यांच्याकरिता होतं की जरी तुम्ही चुकलात, जरी तुम्ही अवाज्ञा केलेली आहे, जरी तुम्ही स्वतःला माझ्यापासून दूर केलेला आहे, तरीही शुभवार्ता तुमच्यासाठी ही आहे. फलद्रूप व्हा, सृष्टी व्यापून टाका. एदेन बागेतनं बाहेर गेल्यानंतर या वार्तेनं वेगळंच स्वरूप धारण केलं. परंतु लगेच देवानं एक सुवार्ता आदाम आणि हवा यांना दिली. आणि हे चक्र अगदी सुरुवातीपासून सुरू आहे. योनाच्या ग्रंथामधून आम्ही हेच ऐकलं की निनवे शहरासाठी देवाकडून एक वार्ता आली. आणि ती वार्ता होती निनवेच्या संपूर्ण नाशाची. कारण निनवे शहराची संपूर्ण चालचलवणूक बिघडलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये नाश हा त्यांचा शेवट होता. आणि तशा प्रकारची वार्ता देवाकडून निनवे शहराला आली होती. परंतु त्या वार्तेबरोबर एक शुभवार्ताही होती. ती होती पश्चाताप जर कराल तर या मोठ्या विध्वंसापासनं देव तुमचं रक्षण करेल. पश्चाताप जर कराल तर या मोठ्या संकटातून, या मोठ्या नाशातून देव तुमचं रक्षण करेल. ही सुवार्ता होती. वार्ता आणि सुवार्ता यांचं चक्र चालूच आहे. उत्पत्तीमधला संवाद जो देवदूतामध्ये आणि अब्राहमामध्ये आहे तो जर तुम्ही पाहिला तर त्या ठिकाणीही मानवाच्या अपराधामुळे, चुकीमुळे मोठा निर्णय देवाला घ्यावा लागला.
आणि त्या ठिकाणी सदोम आणि गमोरा ही शहरं होती आणि त्यामधून देवानं त्या रहिवाशांचं रक्षण करावं अशा प्रकारचा तो वार्तालाप होता. वार्ता ही होती की देवानं ठरवलं होतं की त्यांचा नाश मी करणार आहे. आणि सुवार्ता ही होती की त्यात एवढे असले, त्यात एवढे असले, त्यात एवढे असले, त्यात जर एवढे असले तरीही मी त्यांचा नाश करणार नाही. योनाच्या बाबतीत आणि निनवेच्या बाबतीत देखील आम्हाला हेच पाहायला मिळत आहे. देवानं नाश करण्याचं ठरवलेलं होतं. ही त्यांच्याकरता वार्ता होती जी दुःखाची होती. परंतु पश्चाताप कराल तर कदाचित परमेश्वर आपल्या घेतलेल्या या निर्णयापासून परावृत्त होईल अशी सुवार्ता देखील त्यामध्ये दडलेली होती. आणि नेमकी नाश होणारच आहे, नाश झाल्यावर बघू अशा रीतीनं ती वार्ता जर निनवे शहराने घेतली असती तर खात्रीनं त्यांचा नाश झाला असता. परंतु ती वार्ता पॉझिटिव्हली त्यांनी घेतली. अर्थात त्या वार्तेनंतर जी सुवार्ता होती ती सुवार्ता ज्यावेळेस त्यांनी स्वीकारली, पश्चाताप करण्याचं फरमान त्यांनी काढलं राजानं. आणि त्या दिवशी निनवे शहराला देवानं 40 दिवस दिलेली होती. आणि या 40 दिवसामध्ये निनवेनं स्वतःला बदलवलं, स्वतःची चालचलवणूक बदलवली, स्वतःचे विचार बदलवले, स्वतःशी एकमेकांशी असलेले संबंध दुरुस्त केले. अगदी राजापासून ते प्रजेपर्यंत, मानवापासून ते जनावरापर्यंत त्या 40 दिवसांमध्ये एक मोठा बदल देवाला दिसला. आणि मग देवानं पाहिलं की यांनी वार्तेचा आणि सुवार्तेचा योग्य रीतीनं स्वीकार केलेला आहे. आजचं थीम हेच आहे की आम्ही सुवार्तेचा अर्थात देवाच्या वचनाचा स्वीकार कसा करतो. नकारात्मक रीतीनं करतो की सकारात्मक रीतीनं करतो, यावर त्यापासून मिळणारे आशीर्वाद अवलंबून आहेत. देवाचं वचन अतिशय मौल्यवान आहे. त्याची महती अतिशय वेगळी आहे. कारण त्या प्रत्येक वचनामध्ये वार्ता आणि सुवार्ता दोन्ही गोष्टी आहेत. जसं निनवेपर्यंत वार्ता देवानं योनाच्या मार्फत पाठवली, त्या वार्तेमध्येच सुवार्ताही होती. निनवे शहरानं वार्ता ऐकली आणि सुवार्तेवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण केलं आणि संपूर्ण निनवे शहर त्या दिवशी सुरक्षित झालं. देवाच्या क्रोधापासून वाचलं, देवाच्या मोठ्या नाशापासून सुरक्षित झालं. हा परिणाम सुवार्ता ऐकण्याचा निनवे शहराला झाला. अगदी थोमापासून आतापर्यंत ही वचनं, ही सुवार्ता आमच्यापर्यंत येत आहे. आम्ही ते ऐकत आहोत, आम्ही ते पाठ करत आहोत, आम्ही ते एकमेकांना सांगत आहोत, परंतु ही सुवार्ता आम्ही जगत नाही आहोत. सुवार्ता काय आहे? वेगवेगळ्या मोठ्या वक्त्यांनी वेगवेगळी डेफिनेशन्स सुवार्तेची केलेले आहेत. त्यापैकी डिनोबली आहेत, त्यापैकी बिली ग्रॅम आहेत. या सर्व तत्वज्ञानांनी
आपापल्या परीनं सुवार्तेची परिभाषा केलेली आहे. आणि त्या सर्व विचारांना जर आम्ही एकत्र केलं तर आम्हाला हेच निदर्शनास येतं की सुवार्ता मौखिक नसून सुवार्ता ही जगण्याची बाब आहे. मौखिक रीतीनं नसून ती अनुकरणाची बाब आहे. सुवार्ता ही मौखिक नसून अनुकरणाची बाब आहे. अनुकरण करण्यासाठी सुवार्ता आमच्यापर्यंत आलेली आहे, परंतु आम्ही आतापर्यंत ती फक्त श्रवण केलेली आहे, ती ऐकलेली आहे. सुवार्ता आम्ही जगायला सुरुवात करणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही जर टीव्ही बघत असाल तर प्रत्येक चॅनल ऑगस्ट महिन्यात संपूर्ण जगावर आलेल्या संकटाचा पाढा तुमच्या समोर ठेवत आहे. आणि ही सर्व संकट आणि अरिष्ट जी आमच्या वैयक्तिक चुकीमुळे पर्यावरणाशी आम्ही केलेल्या छेडछाडीमुळे आमच्यावर आलेले आहेत, अशी वार्ता आमच्यापर्यंत टीव्हीद्वारे येत आहे. परंतु या वार्तेसोबत सुवार्ता देखील आहे. जर आम्ही आमची चालचलवणूक बदलली, जर आम्ही पश्चाताप केला, तर या सर्व संकटापासून अखिल विश्वाचं रक्षण करण्यास सर्वसमर्थ परमेश्वर समर्थ आहे. सर्वसमर्थ देव जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे तो समर्थ आहे. या वार्तेला म्हणजे ज्या आमच्यापर्यंत टीव्हीच्या माध्यमातून येत आहेत त्या वार्तेमधील सुवार्ता आम्ही कशा प्रकारे स्वीकारणार आहोत यावर त्याची फलप्राप्ती आम्हाला मिळणार आहे. संत पौलानं जे पत्र थेसलोनिकांकरास लिहिलं आणि त्यामध्ये एक फार सुंदर वचन तुम्ही ऐकलं असेल. त्यानं असं म्हटलंय त्या मंडळीच्या बाजूनं की संकटात असताना ज्या प्रकारे तुम्ही वचनांचा स्वीकार केला, सुवार्तेवर विश्वास ठेवला, सुवार्तेला पॉझिटिव्हली घेतलं, ती एक तुमच्या ठाई असलेला एक चांगली बाब किंवा चांगला गुण आहे, असं संत पौलाला थेसल येथील मंडळीला सांगायचं आहे किंवा तसं सांगण्याचा तो प्रयत्न करतो आहे. जे काही आम्ही सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं त्या सुवार्तेचा स्वीकार केला, स्वतःला तुम्ही पालटलं, स्वतःला तुम्ही बदललं. आणि याहीपेक्षा पुढे जाऊन तो म्हणतो की त्या सुवार्तेच्या द्वारे तुम्ही आमचं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुकरण करणारे बनला. अनुकरण करणारे बनला. हा सुवार्तेचा खरा स्वीकार आहे. सुवार्ता येऊन अनेक वर्ष झाली, साधारण 2020 वर्ष सुवार्ता आमच्यापर्यंत येऊन झालेली आहे. परंतु काय देवाची योजना सर्व सृष्टीपर्यंत पोहोचलेली आहे? काय आम्ही जी सुवार्ता स्वीकारलेली आहे ती फक्त स्वीकारलेलीच आहे की ती सुवार्ता आम्ही जगतो आहोत? याचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. ही सुवार्ता आम्हाला जगायची आहे, मुखानं सांगायची आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये तिला जिवंत ठेवायचं आहे. सुवार्ता काय आहे? सुवार्ता हीच आहे की आम्ही पापी असताना देवानं त्याचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला. त्याचं नाव येशू.
त्यानं तुमच्या आणि माझ्या अपराधांची क्षमा करण्याकरिता तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन देण्याकरिता आपलं सर्वस्व दिलं. वधस्तंभावर आपला प्राण दिला. कबरेपर्यंत तो पोचला, तो मरण पावला आणि पुन्हा उठला, जिवंत झाला. ही सुवार्ता आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. ही सुवार्ता आहे जी आम्हाला जगायची आहे. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त जगला. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः मार्काच्या शुभवर्तमानामध्ये म्हणतो, मार्काच्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सुवार्ता गाजवत फिरला. त्यानं स्वतः सुवार्ता सांगितली. केवळ सांगितली नाही तर येशू सुवार्ता जगला. सुवार्ता हीच आहे की आम्ही सर्व चुकणारे आहोत, आम्ही सर्व अपराधी आहोत, परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आहे. आमच्या आसपास बायबल सांगतं त्याप्रमाणे सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. त्या यादीमध्ये आम्हीही आहोत. परंतु सुवार्ता ऐकल्यानंतर मात्र आम्हाला सुवार्ता जगण्यास प्रारंभ केला पाहिजे. जसं आम्हाला वाचवण्यासाठी आमच्या येशू ख्रिस्तानं त्याचा प्राण दिला, तसं आम्हाला एकमेकांना वाचवण्यासाठी केवळ सुवार्ता सांगायची नाही तर सुवार्ता जगायची आहे. येशू जर जगामध्ये आले नसते तर कदाचित सुवार्ता ही मौखिकच राहिली असती. परंतु येशूनं प्रत्यक्षात जगात येऊन सुवार्ता जगले आणि ती सुवार्ता जगण्यास तुम्हाला आणि मला प्रेरणा दिलेली आहे. जी प्रेरणा थेसल येथील मंडळीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संत पाऊल ज्या मंडळीबद्दल उल्लेख करताना म्हणतो की तुम्ही संकटात असताना सुवार्तेचा स्वीकार केला आणि तुमच्या अनुकरणामध्ये, तुमच्या वर्तणुकीमध्ये ती सुवार्ता आणली. निनवे शहराला जी सुवार्ता प्राप्त झाली ती त्यांनी आचरणात आणली. प्रियांनो, ती सुवार्ता ते जगले. तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली सुवार्ता आम्ही जर जगलो तर आमच्या जगण्यातून अनेकांपर्यंत हे शुभवर्तमान पोचणार आहे. आणि म्हणून शुभवर्तमान सांगत असताना शुभवर्तमान जगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. निनवे शहर छोटं नव्हतं. जवळपास 65 मैलांचा हा त्याचा नकाशा होता किंवा तो परिसर होता. आणि तो संपूर्ण परिसर फिरण्यासाठी 3 दिवस लागत असायचे. आणि 3 दिवस पर्यंत योना त्या ठिकाणी सुवार्ता जगला. सुवार्ता त्यानं सांगितली आणि त्या सुवार्तेचा परिणाम झाला आणि त्या सुवार्तेला फळ आलं आणि त्या सुवार्तेमधून निनवे शहर वाचलं, देवाच्या कोपापासून वाचलं. तुम्ही आणि मी त्या सुवार्तेचे एक अंग आहोत. तुम्ही आणि मी सुवार्ता पावलेले लोक आहोत. तुम्ही आणि मी सुवार्ता जगायला आता सुरुवात केली पाहिजे. एक व्यक्ती खोल पाण्यामध्ये बुडत होता आणि तो व्यक्ती प्रत्येक क्षणाला बुडत चाललेला होता. आणि तो व्यक्ती बुडताना पाहणारा एक जण त्या ठिकाणी होता. आणि मला प्रश्न विचारू द्या तुम्हाला की त्या व्यक्तीच्या जागी, म्हणजे पाहणाऱ्याच्या जागी तुम्ही असतं तर काय केलं असतं? त्याला पोहण्याचं शिक्षण देणारं पुस्तक दिलं असतं का? दर बाबा तू बुडत आहेस, धर हे वाच आणि याप्रमाणे कर, असं केलं असतं का? किंवा तुम्ही त्याला असं वरून म्हटलं असतं का, अरे असा हात फिरव, तसा हात फिरव, असे पाय मार, तसे पाय मार? किंवा त्याच्या बरोबरीनं उडी घेऊन
त्याला असं म्हटले असते का, जसं मी करतोय तसं कर? या तिन्ही गोष्टी त्याच्या उपयोगी न पडणाऱ्या आहेत. तर एकच गोष्ट त्याच्या उपयोगी पडेल. तुम्ही उडी मारा आणि त्याला स्वतः खेचून बाहेर आणा. हे त्याला उपयोगी पडणारी तुमची कृती आहे. शुभवर्तमान हेच आहे. शुभवर्तमान हेच आहे की आम्हाला ख्रिस्ताला परिधान करायचं आहे आणि ख्रिस्ताला जगायचं आहे. ख्रिस्ताला जगणं म्हणजे काय? तीच सुवार्ता आहे. ख्रिस्ताला धारण करणं म्हणजे काय? तीच सुवार्ता आहे. आणि आजच्या या परिस्थितीमध्ये आम्हाला सुवार्ता जगायची आहे. अगदी थोडक्यात संत पौलानं करिंथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्राच्या 13व्या अध्यायामध्ये एक दैवी गुणधर्माबद्दल मार्गदर्शन त्यानं केलेलं आहे. आणि तो दैवी गुणधर्म जो आहे प्रीती, आणि ती सुवार्ता आहे. ती प्रीती आम्हाला जगायची आहे. आणि प्रीती काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न पहिले करिंथ 13वा अध्याय आणि 4थ्या वचनापासून 8व्या वचनाच्या अभागापर्यंत संत पौलानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते शुभवर्तमान आहे जे आम्हाला जगायचं आहे. प्रीती हे शुभवर्तमान आहे आजच्या युगामध्ये, आणि प्रीती आम्हाला जगायची आहे. आणि म्हणून प्रीतीचे गुणधर्म काय आहेत, सुवार्तेचे स्वरूप आजच्या या जगामध्ये काय आहे ते त्या ठिकाणी आहे. काय म्हटलंय प्रीतीबद्दल? प्रीती सहनशील आहे. सहनशीलता ही सुवार्ता आहे जी आमच्या जीवनातून आम्हाला जगून इतरांपर्यंत पोहोचवायची आहे. कारण सहनशीलता आता संपत चाललेली आहे. आणि मानवानं सहनशील असावं जसा आमचा प्रभू येशू ख्रिस्त सहनशील होता मानव असतानाही. पुढे काय म्हटलंय? परोपकारी आहे. परोपकार करणारं आमचं जीवन असावं ही सुवार्ता आहे. परोपकार आमच्या जीवनातून आम्हाला जगायचं आहे जसा आमचा प्रभू येशू ख्रिस्त जगला. आमचा प्रभू येशू ख्रिस्त कधीही स्वतःसाठी जगला नाही. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये तो असं म्हणतो की आकाशातील पाखरांना घरटी आहेत, खोकडांना खडकामध्ये बिळे आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकावयास जागा नाही. एवढं निस्वार्थी जीवन आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं या जगामध्ये व्यतीत केलं. आणि निस्वार्थीपणा ही सुवार्ता आहे. ती आम्हाला आमच्या जीवनातून आज जगाला द्यायची आहे. पुढे प्रीती हेवा करीत नाही. हेवा इतरांच्या झालेल्या चांगल्याबद्दल मनामध्ये आलेलं कटुत्व तो हेवा आहे. दुसऱ्यांचं चांगलं पाहून आमच्या मनामध्ये आनंद होण्याऐवजी दुःख होणं ती भावना प्रीतीच्या मध्ये नाही. आणि दुसऱ्यांचा आनंद बघून, दुसऱ्यांची भरभराट बघून, दुसऱ्यांची प्रगती बघून, दुसऱ्यांची पदोन्नती बघून आमचं मन आनंदित व्हावं, आनंदानं भरून जावं, ही प्रीती ही सुवार्ता आम्हाला जगायची आहे. आणखीन काय म्हटलंय? प्रीती बढाई मारित नाही. बडाईखोरपणा जो सुवार्तेचा अतिशय महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त अत्योच्च असतानाही नीच झाला. त्यानं स्वतःबद्दल काहीही उल्लेख केला नाही. तो असं म्हणतो, पिता जे मला देतो ते माझ्याकडे येईल. तो असं म्हणतो की पित्यानं आकर्षिल्या वाचून कोणीही माझ्यापर्यंत येत नाही. त्यानं प्रत्येक जीवनाचा क्षण जगत असताना आपल्या पित्याला गौरव दिलेला आहे. हा गुण आम्हाला जगायचा आहे. बढाई मारण्याचा गुण आम्हाला काढून द्यायचा आहे. पुढे काय म्हटलंय? फुगत नाही.
फुगत नाही. आणखीन ती गैरशिस्त वागत नाही. गैरशिस्त वागत नाही. आम्हाला शिस्तबद्ध जीवन जगायचं आहे. शिस्तबद्ध जीवन ही आजच्या काळासाठी असलेली सुवार्थ आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आमच्या जीवनाला एका विशिष्ट शिस्तीमध्ये आम्ही बंदिस्त केलं पाहिजे. ही सुवार्ता, या सुवार्थेची आज गरज जगाला आहे. आणखीन स्वार्थ पाहत नाही. निस्वार्थी जीवन ही देखील एक सुवार्थ आहे जी आम्हाला जगायची आहे. आणखीन चिडत नाही. चिडत नाही. अपकार स्मरत नाही. अपकार स्मरत नाही. ती अनितीत आनंद मानित नाही. अनितीमध्ये आनंद न मानणार जीवन ही स्वार्थ आहे. अनितीत आनंद न मानणार जीवन ही स्वार्थ आहे. ते आम्हाला जगायचे आहे. आणखीन तर सत्यासंबंधी आनंद मानते. तर सत्याच्या संबंधानं आनंद मानण्याचं आम्हाला शिकायला पाहिजे. आजच्या जगामध्ये, युगामध्ये हा गुणधर्म मानवातून कमी कमी होत चाललेला आहे. सत्यामध्ये आनंद मानण्यापेक्षा असत्यामध्ये मानवाला जास्त आनंद मिळतो आहे. आणि म्हणून सत्य सोडून असत्य जीवनाकडे वाटचाल अतिशय झपाट्यानं मानवानं सुरू केलेली आहे. आणखीन ती सर्व काही सहन करीते. सर्व सहन करणारं जीवन प्रभूनं जगलं. तो म्हणाला, कुणी एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करा. ती सुवार्थ आहे. या जगासाठी वेगळं जे काय आहे ती सुवार्थ आहे. प्रभूनं म्हटलं, एक अंगारका असेल, 2 अंगारखे असतील, एक ज्याला नाही त्याला द्या. ही सुवार्थ आहे. हे सुवार्थेचं जीवन जगणं आहे. आपलं ते उत्तम, ते ज्याच्याकडे नाही त्याला देणं, हे जीवन आम्हाला जगायचं आहे. आजच्या युगामध्ये तशा जीवनाची किंवा सुवार्थेची अत्यंत आवश्यकता आहे. पुढे काय म्हटलंय? सर्व काही खरे मानण्यास सिद्ध सर्व असते. काही खरे मानण्यास सिद्ध असते. जगात जर पाहिलं तर प्रत्येक जण एकमेकाकडे संशयानं बघत आहे. अगदी मंडळांपासून ते वरिष्ठांपर्यंत प्रत्येक जण, कुटुंबापासून ते समाजापर्यंत आणि समाजापासून देशापर्यंत प्रत्येक जण आज एकमेकाकडे संशयानं बघतो आहे. परंतु ती संशय वृत्ती ही एक जणू काही वार्ता आहे. परंतु सर्व काही खरं मानून पुढे वाटचाल करणारं जीवन ही सुवार्थ आहे. ही सुवार्थ आहे. आणि ते जीवन आम्हाला जगायचं आहे. ती सुवार्थ आम्हाला जगायची आहे. पुढे काय म्हटलंय? सर्वांची आशा धरते. सर्वांची आशा धरते. सर्व संबंधाने धीर धरते. सर्व संबंधानं धीर धरणारी प्रीती अर्थात सुवार्ता आहे. ती आम्हाला जगायची आहे. आणि पुढे जर तुम्ही वाचन केलं तर अशा अनेक बाबी संत पावलानं सांगितलेल्या आहेत ज्या प्रीतीच्या ठायी आहेत. आणि ती प्रीती सुवार्थ आहे. आणि ती प्रीती आम्हाला तिच्या गुणधर्मातून जगायची आहे, जे आम्ही आता वाचन केले किंवा बघितले. हीच सुवार्थ आहे. चांगली बातमी आहे. याच तत्वावर निनवे शहरानं स्वतःला बदललं. आपले विचार, आपली कृती, आपली वाणी, आपले व्यवहार या सगळ्यांमध्ये निनवेनं त्या दिवशी बदल घडवून आणला आणि निनवे वाचली. सुवार्तेचा स्वीकार केला आणि निनवे वाचली. सुवार्तेचा योग्य स्वीकार केला आणि थेसलोनिकरास मंडळीमध्ये देवानं मोठं कार्य केलं. काय तुम्ही आणि मी सुवार्ता जगत आहोत? काय तुम्ही आणि मी ख्रिस्तानं जी सुवार्ता जगली आणि सांगितली त्याप्रमाणे ही सुवार्ता पुढे पुढे घेऊन जात आहोत? कारण आम्ही सुवार्ता कशी स्वीकारली यावर सुवार्तेपासून
वचनापासून मिळणारे आशीर्वाद अवलंबून आहेत. अब्राहमानं देवाचं वचन स्वीकारलं आणि विश्वासणाऱ्यांचा जनक अब्राम बनला. योनानं अतिशय योग्य रीतीनं त्या सुवार्तेचं वितरण केलं आणि निनवे शहर वाचलं. त्याचप्रमाणे आम्ही सुरुवातीला बघितलं की बी एकच आहे, वचन एकच आहे, जमीन मात्र वेगवेगळ्या आहेत. आणि म्हणून जे स्वार्थिक आहेत, जे वचनाची सेवा करणारे आहेत, त्यांनी निराश होऊ नये. जरी खडकाळीमध्ये पडलेला असेल, जरी काट्या कुसळ्यामध्ये पडलेला असेल, जरी वाटेवर पडलेला असेल, बीज ते बीज आहे, त्याच्या बदल्यात 100 पट पीक हे ठेवलेलं आहे. अशी ही जमीन आहे की जी 100 पट पीक देणार आहे. आणि म्हणून सुवार्तेचं हे जीवन आम्ही जगलं पाहिजे आणि अनेक पटीनं पीक तुम्हाला आणि मला आणायचं आहे. देवराज्यामध्ये हे सगळं पीक तुम्हाला आणि मला घेऊन यायचं आहे आणि हीच आमची जबाबदारी आहे. असं म्हटलंय, किंबहुना शेतकऱ्याकडे जर तुम्ही पाहिलं तर प्रथम शेतकरी बीज पेरण्या अगोदर वेगवेगळ्या प्रक्रिया करतो. तो खुरपतो, तो नांगरतो, तो जमीन भुसभुशीत करतो, तो जमिनीत विशिष्ट तत्वांचं मिश्रण करतो जे पडलेल्या बीजाला वाढण्यासाठी मदत करणारी आहेत. आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यावर तो ते बीज पेरतो आणि मग त्या बीजापासून उत्पन्न मिळतं. पेरणाऱ्यानं योग्य रीतीनं ते शुभवर्तमान पेरलं तर 100% पीक अगदी आहे. अर्थात शुभवर्तमान आम्ही जगलो तर 100% पीक हे आमच्यासाठी ठेवलेलं आहे. धन्यानं तशी अपेक्षा आमच्याकडून केलेली आहे की आम्ही 100% पीक तारलेले लोक त्याच्यापर्यंत घेऊन यावेत. असू द्यात जमिनी कशाही, परंतु बी मात्र आमच्या हातात आहे. आमच्यामध्ये रुजलेला असेल, आम्ही जर जगत असो तर अवश्य कशीही जमीन असली तर त्या ठिकाणी ते उगवणार आहे. या विशिष्ट दाखल्यातून अनेक गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तानं सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु 3 महत्वाचे मुद्दे. बीज हे देवाचं वचन आहे. अंतःकरण, जमीन हे अंतःकरण आहे. आणि पेरणारा आहे. जमीन खडकाळ असू द्यात, जमीन काटेरी असू द्यात, टणक असू द्यात, परंतु भुसभुशीत करून त्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न तुम्ही आणि मी करू शकतो. आणि भूमी जर भुसभुशीत करायची असेल तर आम्हा स्वतःला सुवार्ता जगावी लागेल, तरच अंतःकरण रूपी ही जमीन भुसभुशीत होऊ शकते. देवाच्या वचनाची सेवा करणाऱ्यांसाठी उपदेशक याचा 11वा अध्याय आणि 1 वचनामध्ये लेखकानं फार सुंदर दिलासा दिलेला आहे. आणि त्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? तू आपले अन्न, उपदेशक 11वा अध्याय 1 वचन, आपले अन्न जलाशयावर सोड, ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल. तू 7-8 जणांस वाटा दे. राईट. कारण तू आपले अन्न जलाशयावर सोडून दे. तू आपलं जीवन आदर्श म्हणून
इतरांपुढे ठेवून दे. ते बहुत काळानंतर फलद्रूप होऊन तुझ्याकडे अनेकांना घेऊन येईल. सुवार्ता सांगूया, सुवार्ता जगूया. सध्या अखिल विश्वाला एका सुवार्तेची जास्त उत्कंठा लागलेली आहे. काय सुवार्ता असू शकते ती? बरोबर, कोरोनाशी लढणाऱ्या वॅक्सिनची आणि त्या वॅक्सिन बद्दल असलेल्या सुवार्तेची उत्कंठा सद्य परिस्थितीमध्ये संपूर्ण जगाला लागलेली आहे. आणि ती वॅक्सिन देणारा आमचा परमेश्वर आहे. विशेष प्रार्थना आपण या सुवार्तेचा लवकरात लवकर आम्हाला लाभ व्हावा, ती लस लवकरात लवकर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रार्थना करूया. आणि विशेष रीतीनं शुभवर्तमान जे आमचा येशू ख्रिस्त जगला, जे येशू ख्रिस्तानं आम्हाला दिलं, ते शुभवर्तमान आपण जगण्याचा, देण्याचा, वितरण करण्याचा प्रयत्न करूया. देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. यावेळी आपली दानं आदरानं सद्भयानं आपण परमेश्वरासमोर सादर करूया. आणि दानार्पण करत असताना तुम्ही आपापल्या घरामध्ये आहात, घरातच तुम्हाला ते अर्पण जमा करून ठेवायचं आहे. आणि जेव्हा आपलं चर्च उघडेल किंवा पाळक साहेबांना बोलवून किंवा खजिनदाराला बोलवून तुम्हाला ते दान त्यांच्याकडे सुपूर्द करायचं आहे. घरातल्या घरात असताना देवाचं ते देवाला देऊ आणि देवाचं ते देवाला देत असताना तन मन धन प्रभू तव चरणी. उपासना संगीत गीत क्रमांक 506. तन मन धन प्रभू तव चरणी हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊ. तन मन धन प्रभु तव चरणी. तन मन धन प्रभु तव चरणी. सकल तुझे तूच दिलेशी. सकल तुझे तूच दिलेशी. अगणित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी. शेवटलं कडवं. जीवन मम तू वाट खरे पण. जीवन मम तू शरणागत मी पतित तुला गा. शरणागत मी पतित तुला गा. जय दे मम करणी. तन मन धन प्रभु तव चरणी. आपल्या कुटुंबामध्ये आपण देवाचं ते देवाकरता वेगळं केलेलं आहे, त्यावर आपण आशीर्वाद मागणार आहोत. तत्पूर्वी जे ग्रेट कमिशन येशू ख्रिस्तानं त्याच्या शिष्यांना आणि त्याच्या शिष्यांच्या करवी तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, ते वचन आपण सर्वजण मिळून पाळक साहेबांच्या सोबत वाचणार आहोत. आपल्या जागेवर उठून उभे राहूया. आपलं बायबल आपण घेऊ आणि पाळक साहेब सांगतील ते वचन त्यांच्यासोबत वाचून करूया. आपण यावेळेस मत्तई शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि त्यामधून 19 आणि 20 ही 2 वचने आपण यावेळेस सर्वजण मिळून म्हणणार आहोत.
मत्तय 28, 19 आणि 20. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. प्रार्थना करूया. हे कृपाळू परमेश्वर देवबापा, तुझी आज्ञा जी तू आम्हाला दिलेली आहेस ती पाळण्यासाठी आमचं सहाय्य कर. या आज्ञेबद्दल आजच्या थीमद्वारे जे काही तू आमच्याशी बोललेलं आहेस ते ग्रहण करणारं अंतःकरण तू आम्हाला दे. तुझी सुवार्थ जगण्यास तू आम्हाला शिकव. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, आमच्याकडे जे काही आहे ते सर्व तुझ्या कृपेनं आम्हाला प्राप्त झालेलं आहे. या भक्तिप्रसंगी तुझ्या लेकरांनी आपल्या कुटुंबामधून जे काही तुझ्याकरता वेगळं केलेलं आहे, तुझ्या सेवेसाठी दिलेलं आहे, राखलेलं आहे, ते तू आशीर्वादित कर. एका हाताने त्यांनी दिलेलं आहे, अनेक हातानं तू त्यांना दे. त्या सर्व दानांचा उपयोग योग्य कार्यासाठी होऊ दे. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, सर्व प्रकारचे आशीर्वाद तू आम्हाला देतोस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. यावेळी आम्ही प्रार्थना करतो अखिल विश्वासाठी. अखिल विश्वामध्ये अस्थिरता कोरोना या व्हायरसमुळे निर्माण झालेली आहे. प्रभू, स्थैर्य तू दे. अखिल विश्वामधून कोरोनाच्या विरोधात जे कार्य होत आहे त्याच्याशी सामना करण्यासाठी जे सर्व लोक कार्यरत आहेत त्या सर्वांना तू संरक्षण दे. खास रीतीनं सर्व जगातील वैद्यकीय यंत्रणा, डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी, सर्व लॅब टेक्निशियन्स, या सर्वांवर तुझी दयादृष्टी असू दे. कोरोनाच्या रुग्णाचा उपचार करत असताना या सर्वांवर तुझी पाखर असू दे आणि या विषाणूच्या पासून तू यांचं संरक्षण कर. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी. आमच्या भारत देशातून या कोरोना नावाच्या संकटाला तू घालवून टाक. या कोरोनाचा सामना करत असणारे आणि यापासून सर्व भारतीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी जे सर्वजण प्रयत्न करत आहेत, खास रीतीनं आमच्या देशाचे पुढारी, आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, भारत देशातील प्रत्येक स्टेटचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, पालकमंत्रीज, या सर्वांवर तुझी कृपादृष्टी, दयादृष्टी असू दे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे उपाय योजना केले जात आहेत त्या सर्वांमध्ये तू त्यांना यशस्वी कर आणि कोरोनाच्या या महासंकटापासून अखिल भारतीयांचं तू रक्षण कर अशी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे भारत देशाच्या सीमेवर असणारे आमचे सर्व जवान, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो. त्यांना तुझा आशीर्वाद दे. भारताचं रक्षण करत असताना तू त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं संरक्षण कर. हे पित्या, आमची सर्व पोलीस यंत्रणा आणि कर्मचारी या सर्वांवर तुझी कृपादृष्टी असू दे. आम्ही प्रार्थना करतो भारत देशामधून पॉझिटिव्ह असणाऱ्या सर्व रुग्णांसाठी. परमेश्वर पित्या, या कोरोनापासून तू त्यांना मुक्त कर, त्यांची प्रतिकार शक्ती तू वाढव. आम्ही प्रार्थना करतो
सर्व सस्पेक्टेड जे आहेत त्यांच्यासाठी प्रभूजी त्यांनाही तुझी प्रतिकार शक्ती दे आणि कृपाळू जिवंत दे बापा. या कोरोनाचा प्रादुर्भाव त्यांना होऊ देऊ नको. सर्व काही सुरळीत आमच्या भारत देशामध्ये होऊ दे. हे पित्या, आम्ही प्रार्थना करतो, निसर्गाच्या सर्व प्रकोपापासून आमचं रक्षण करणारा तू आमचा जिवंत देवबाप आहेस आणि म्हणून तू आमचं रक्षण कर. तुझी कृपा आम्हावर तू सदैव असू दे. आमचे सर्व धर्मगुरू, आमचे सर्व बिशप्स, विशेष रीतीनं मराठवाडा धर्मप्रांत आणि तुझ्या कृपेनं आम्हाला लाभलेले बिशप राईट रेव्हरंट एम यू कसाब यांच्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे. त्यांना तुझं आरोग्य दे. त्यांची लेकरं, त्यांची पत्नी, त्यांच्या परिवारावर तुझा आशीर्वाद असू दे. धर्मप्रांताची धुरा वाहत असताना लागणारं आरोग्य तू त्यांना दे. त्यांना सहकार्य करणारी सर्व कार्यकारिणी, त्यांचे पदाधिकारी, सर्व चर्चेस जे शहरी भागातून आहेत, ग्रामीण भागातून आहेत, त्या सर्व चर्चेसचे आचार्यगण, त्या सर्व चर्चेसचे पास्टरेट कमिटी, सर्व सदस्य सभासद, धर्मप्रांताचे सर्व महिला मंडळ, तरुण संघ, प्रत्येक चर्चचे संडे स्कूल, या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. हे पित्या, प्रत्येक मंडळीतून आणि खास रीतीनं क्राइस्ट चर्चमधून जे आजारी आहेत, ज्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, हे प्रभू, या सर्वांना तुझं आरोग्य दे. तुझा स्पर्श कर आणि त्यांचं अंथरुण तू बदलून टाक. सर्व माध्यमातून चर्चच्या अंतर्गत ज्या सेवा आहेत, त्या सर्व सेवा तू आशीर्वादित कर, अशी प्रार्थना करतो. हे प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, सर्व विनाशापासून आमचं रक्षण कर आणि जी सुवार्ता तू आम्हाला आज दिलेली आहे, ती सुवार्ता जगण्यास आम्हाला प्रवृत्त कर. सर्व प्रार्थना, विनंत्या आणि मध्यस्थ्या आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि थोर नावात करतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती तुमची अंतःकरणे व मने देवाचा आणि त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. सर्वांना सलाम. घरातच राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. देवाच्या आणि शासनाच्या सर्व नियमांचं पालन करा. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.